शिक्षण हे फक्त शाळेत किंवा पुस्तकातून मिळत नाही. आपण घरात जे पाहतो त्यातूनही खूप काही शिकत असतो. माझ्या आयुष्यातले काही महत्त्वाचे धडे मला माझ्या घरातूनच मिळाले. लहानपणापासून मी माझ्या आईबाबांना दोघांनाही काम करताना पाहिलं. आई स्वयंपाक करायची आणि खरं सांगायचं तर देवाचे आभार, कारण स्वयंपाक तिचाच जास्त चांगला होता. पण सकाळचा चहा मात्र बाबा बनवायचे. माझे आजोबाही घरातली सगळी कामं करायला मदत करायचे. हो, माझ्या आईने मला पिरियड्स बद्दल समजावून सांगितलं. पण सॅनिटरी पॅड्स आणायची वेळ आली की बाबा स्वतः विचारायचे, तुला कोणते पॅड्स हवेत, मी ऑर्डर करू का? कधी माझी स्कूल बस चुकली तर आई बसच्या मागे धावत जायची, नाहीतर मला कारमध्ये बसवायची आणि स्कूलमध्ये सोडायची. आणि बाबा ते दर वीकेंडला अगदी प्रेमाने माझ्या केसांना तेल लावायचे. आमच्या घरात कधीच असं नव्हतं की हे पुरुषांचं काम आणि हे बायकांचं काम. काम म्हणजे काम आणि जबाबदारी म्हणजे जबाबदारी. ती सगळ्यांनी मिळून वाटून घ्यायची. आणि मला असं जग पाहायचं आहे, असं जग जिथे पुरुष आणि स्त्रिया, मुलं आणि मुली सगळे समान जबाबदाऱ्या घेतात, सगळ्यांना समान संधी मिळतात, सगळ्यांना समान स्वातंत्र्य मिळतं आणि प्रत्येकाला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोकळेपणाने उंच